काल परवाचा व्हिडिओ जो बघितला तो अतिशय दुर्दैवी आहे। पण तिथे असणाऱ्या लोकांची चर्चा केल्यानंतर गेल्या 2-3 महिन्यामध्ये बऱ्यापैकी वचक हा कुठेतरी पोलीस प्रशासनावर आलेला दिसतोय। पण काही तिथे असणारे जे पूर्वीचे नेते असतील, नाहीतर ज्या गँग आपण ज्याला म्हणतो, त्या गँगला फार चुकीची पद्धत त्या ठिकाणी लागली, नाही तर सवय लागलेली, ती सवय मोडायला थोडासा वेळ त्या ठिकाणी लागतो। पण ती घटना जर घडत असेल तर त्याला होम मिनिस्टर तर जबाबदार आहेच, पोलीस प्रशासन आहेच, पण पालकमंत्री म्हणून सुद्धा कुठेतरी जो वचक त्यांनी अजितदादांनी अधिकाऱ्यांवर आणलेला आहे तो कुठेतरी कमी पडतोय असं आपल्याला म्हणावं लागेल। त्यामुळे अशा पद्धतीचे व्हिडिओ जर बाहेर येत असतील तर हे योग्य वाटत नाही। त्यामुळे पोलीस प्रशासनाने त्या बाबतीत लक्ष देण्याची जरूरत आहे। रायगडच्या पालकमंत्रीचा विषय काय सुटेल असं वाटत नाही, नाशिकचा सुद्धा सुटेल असं वाटत नाही। याच्यामध्ये वाद होत राहतील, एकामेकाच्या विरोधात तिथं बोललं जाईल, पण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये म्हणजे या राजकारणामध्ये होतच एवढं की पालकमंत्री नसल्यामुळे त्या जिल्ह्याला खूप मोठी अडचण तिथे येत असते। आणि तसं बघितलं तर रायगडला, नाशिकला ती अडचण आता जाणवायला लागलेली आहे। पण हे सर्व जे नेते आहेत ते आपापसात लढत बसलेले आहेत आणि मुख्यमंत्र्याला जो तो अधिकार तिथे असेल तर मुख्यमंत्री साहेब त्या बाबतीत का निर्णय घेत नाहीत हे खरं तर मला शंकाच आहे। कदाचित 2 मित्र पक्षामध्ये वाद हा चालू राहावा असं कदाचित मुख्यमंत्री साहेबांना वाटत असावं, म्हणून त्या बाबतीत ते अधिकार असताना सुद्धा निर्णय घेत नाहीत, एवढंच आपल्याला त्या ठिकाणी म्हणावं लागेल। आणि नाशिकच्या बाबतीत बोलायचं झालं तर लवकरच म्हणजे 2026-27 मध्ये तिथं धार्मिक खूप मोठा कार्यक्रम तिथं होणार आहे आणि तो कार्यक्रम तिथं होत असताना म्हणजे आपल्या ह्याचा कुंभमेळा होत असल्यामुळे तिथं 7-7.5 हजार कोटी रुपये हे सरकारकडनं खर्चले जाणार आहेत। त्यामुळे तिथं पालकमंत्री पद हा बीजेपीचा नाही तर शिवसेनेचा देण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांनीच अप्रत्यक्षपणे ती जबाबदारी त्या ठिकाणी घेतली असं आपल्याला म्हणावं लागेल। त्यामुळे ह्या 2 जिल्ह्याचे वाद संपतील एवढं ते मला त्या ठिकाणी वाटत नाही। 2029च्या इलेक्शनच्या आधी मात्र ते संपवावे लागतील असं मात्र आहे। अजून 3-3.5 वर्ष आहे, बघू पुढे जाऊन काय होतंय। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राइब करा।